लोकसभा मतदारसंघात अजूनही ठाकरे गटानं उमेदवार जाहीर केला नाही. तुम्ही काल ट्विट केलं, त्यानंतर कळलं की ते एप्रिल फूल होतं आणि आता तुम्ही स्वतः इच्छा व्यक्त करताय, हे खरं आहे का? आणि त्या संदर्भात तुम्ही पक्षप्रमुखांशी किंवा नेत्यांशी चर्चा केली आहे का? हे अगदी खरं आहे की काल मी जे ट्विट केलं होतं ते एप्रिल फुलसाठी केलेलं होतं. पण मीडियानी आणि सगळ्या शिवसैनिकांनी किंवा जे पण समर्थक सगळ्याच पक्षाचे आहेत किंवा जे प्रेम करतात त्या सगळ्यांनीच एवढा छान प्रतिसाद दिला. आणि जसं तुम्ही आता म्हणालात की अजूनही उमेदवार तिथे डिक्लेअर केलेला नाही आहे. मी आज तुमच्या माध्यमातून सगळ्यांना सांगू इच्छिते, जर कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षाकडून जर दुसरा कोणी उमेदवार नसेल किंवा श्रीकांत शिंदे तिथं उभं राहत असतील तर मी नक्कीच तिथे लढेल, जर साहेबांनी संधी दिली तर. अनेक नावं चर्चेत आहेत, म्हणजे सुषमा अंधारे असतील, रुपेश म्हात्रे असतील, केदार दिघे असतील. असं असताना तुम्ही सुद्धा इच्छा व्यक्त केली की पक्षप्रमुखांपर्यंत पोहोचली? हो, पोचलेली आहे. आणि माहीत नाही आता म्हणजे त्याला कसं हे आहे तर. आणि मी एक सामान्य कार्यकर्ता आहे. याला उद्धव साहेब म्हणजे जर आता पाहायचंच म्हटलं तर जी सगळी गद्दार लोक गेलेली आहेत तर ह्या सगळ्यांना साध्यातल्या साध्या कार्यकर्त्यांनाच उद्धव साहेबांनी किंवा मातोश्रींनी मोठं केलेलं आहे. सो मला असं वाटतं की ते जे पण माझ्यासाठी निर्णय घेतील तर तो योग्यच असेल. आणि त्यांनी जर मला संधी दिली तू लढ म्हटले तर मी नक्कीच लढेल तिथे. असं म्हणतं की श्रीकांत शिंदे जर असतील महायुतीकडनं तरच तुम्ही लढणार, जर श्रीकांत शिंदे नसतील तर तुम्ही लढणार नाही, म्हणजे काय याचं गणित कळलं नाही. कसं आहे ना, आज त्यांच्याकडे सगळ्या पॉवर आहेत ज्याचा ते वापर करून किंवा जी दडपशाही आहे. त्याच्यानंतर मी श्रीकांत शिंदेच का म्हटलं मी तुम्हाला सांगते. माझ्या घरामध्ये एक बाई प्लॅन्ट केलेली होती ज्याचे पूर्ण महाराष्ट्रभर देशभर माझे घरातले फोटो मॉर्फ केले, म्हणजे घाणेरडे अभद्र. आणि जी बाई माझ्या घरामध्ये प्लॅन्ट केली होती त्याच बाईला श्रीकांत शिंदे याला नांदेडला त्या बाईला स्टेजवरती स्वतःच्या पाठीमागे घेऊन बसले. सो मी पोलीस स्टेशनला आणि अनेकदा म्हटलं की ती बाई माझ्या घरामध्ये प्लॅन्ट करण्यासाठी श्रीकांत शिंदेंचा हात आहे का. तर याच्यामध्ये वर्षभर झालं त्यांच्याकडनं कसलंही काहीही झालेलं नाही. सो तुम्ही एकीकडे म्हणायचं की आम्ही मराठा आहोत किंवा आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही विचार नेतोय किंवा आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार नेतोय. आणि मग बाळासाहेब ठाकरेंनी किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी एका महिलेच्या पर्सनल आयुष्यामध्ये डोका हे तर शिकवलेलं नाही आहे ना. श्रीकांत शिंदे जर असतील तर तुम्हाला मोठं आव्हान वाटत नाही जर उमेदवारी जाहीर झाली तर? श्रीकांत शिंदेचं काय घेऊन बसलात. मला उद्धव साहेब जर म्हटले ना की अयोध्या मोदी साहेबांच्या विरोधात उभं राहा तर मी तिथे उभी राहते. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.